महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. कोपरी अष्टविनायक चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून नव्याने उभारण्यात आलेल्या चौकाची उंची अधिक असल्याने येथे अपघाताचा सापळा निर्माण झाला आहे. तर स्थानिकांनी या चौकाच्या सुशोभीकरणास विरोध केला आहे. ठाणे शहराची शोभा वाढवण्याकरता पालिका परिसरात ठिकठिकाणी आकर्षक अशा चौकांची निर्मिती केली जात आहे. कोपरी मेढबंदर रोडवरील अष्टविनायक चौकाच्या सुशोभीकरणाचे काम हे पालिकेने सुरू केले आहे. मात्र या चौकाची उंची अवाढव्य असल्याने अपघाताच्या घटना वारंवार या परिसरात घडत आहेत. चेन्नी कोळीवाडा केसी कॉलेज स्टेशन परिसराकडे या चौकातून रस्ते जातात. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या चौकाची उंची अधिक असल्याने वाहन चालकांना टर्न घेताना समोरील वाहन दिसत नसल्याने हा चौक म्हणजे अपघाताचा सापळा बनला आहे. या संदर्भात स्थानिकांनी कोपरी प्रभाग समितीकडे माहितीच्या आधाराअंतर्गत विचारपूसही केली होती. मात्र नेमकी माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही. जवळजवळ 15 लाख रुपये खर्च करून हा चौक उभारण्यात येत असून स्थानिकांनी मात्र याला विरोध केला आहे. सर्वप्रथम म्हणजे माझी पहिल्यापासून मागणी होती, ज्यावेळेला हा चौक इथे शिफ्ट केला कारण याची जी रुंदी होती ती फार मोठी होती आणि त्यानंतर ते सुशोभीकरणाच्या माध्यमातून माजी नगरसेवक प्रकाशजी राऊत त्यांनी मागणी केलेली की सुशोभीकरण झालं पाहिजे. परंतु सुशोभीकरण झालं पाहिजे त्यांची मागणी होती, पण त्यांनी असं सांगितलं ना की एवढा खर्च करा आणि एवढा 2 फूट हाईटचा तुम्ही टावर बांधा. त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये थोडासा आर्थिक प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे. म्हणजे महानगरपालिकेचे जे पैसे आहेत हे सुद्धा वेस्ट गेलेले आहेत. कारण कसं झालेलं की इकडे जे स्थानिक लोक राहत आहेत, मुळात इथे हा जो रस्ता आहे हा 3 वे रस्ता आहे. इथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, स्थानिक लोकांचे राहणीमान आहे. तर मी जेव्हा विरोध केला आहे वैयक्तिक माझ्या पक्षातर्फे युथ काँग्रेसच्या माध्यमातून, त्या माझ्या विरोधाला लोकांनी पाठिंबा दिला. लोकांना जेव्हा कळलं की खरंच हा मृत्यूचा सापळा होऊ शकतो, कारण आता आपण बघतो, आपण कव्हरेजही केलेला आहे की 2 फूट हाईटच्या वरती काम आहे आणि त्याची रुंदी जरी कमी असली तरी त्याच्यामध्ये जे विटांचं बांधकाम केलेलं आहे त्या विटांच्या बांधकामामुळे येणारी गाडी समोरच्या ड्रायव्हरला दिसत नाही आहे. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी इथे ॲक्सिडेंट होता वाचला. एक मला वाटतं एक कार होती आणि एक बाईक होती. आणि होतं काय की इकडचे स्थानिक रहिवासी जे आहेत हे गाडी ड्राईव्ह करताना हे मागच्या क्रॉस ड्राईव्ह करतात, कारण ज्याला कोळीवाडात जायचं आहे तो क्रॉस करूनच जाणार आणि त्या साईडने गाडी येते ती सरळच येणार. तर मग अशी आपण जो कव्हरेज केला आपल्याला कळलं की ॲक्सिडेंटल स्पॉट कसा होऊ शकतो. समोरून येणारी गाडी आम्हाला दिसत नाही, असा बाईकवाले किंवा बाईकवरनं मुलं घेऊन जाणारी आम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचा खूप प्रयत्न होऊ शकतो आणि असं झालेला पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं त्याच्यावर कारवाई केली तर बरं होईल. आम्हाला सुशोभन केलेलं आहे, आम्हाला हे नाही पाहिजे. इकडे म्हणजे हाईट कमी पाहिजे. हे बनवलंय, त्या बनवण्यामागे काय नाही, यांनी सर्वांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं, सर्वात महत्त्वाचं. आणि हे निवडणुकीला निवडून येतात, कोणामुळे येतात? नागरिकांमुळे. स्थानिक लोकांना यांनी विचारात घेतलंच पाहिजे. हा मनमानी कार्यक्रम चालला आहे एक मनसेचा आणि सेनेचा. तर ह्या लोकांनी काय केलं, एकमेकांना फक्त सपोर्ट केला आणि हे बांधण्याची कामं सुरुवात केली. आणि हे ठेकेदार कोण आहेत आणि त्यांना देणारी काम हे एकमेकांचे नातेवाईकच आहेत हे लोक. तर हा पैसा म्हणजे यांच्या घरातच जातो आणि प्लस हे कोण निवडून आले ह्यांच्या पण घरातच जातो हा पैसा. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे. आता पब्लिक पण काय सज्ञान झालेली आहे, अज्ञान राहिलेली नाही आहे. तर त्यांना पण या गोष्टी कळतात की कोण कसं काय मॅनेज होतं, काय होतं ते होतं. हे सांगतात की आम्ही सर्वांना घेऊन केलेलं आहे. पण बघितलं ना तर आम्ही विचारलं अधिकाऱ्यांना की तुम्ही कुणाला घेऊन केलं, कुणाला विचारात घेतलं. तर त्यांनी काँग्रेस पक्ष नाही आहे त्यामध्ये, स्थानिक नागरिक नाही आहे त्यामध्ये, किंवा राष्ट्रवादी नाही त्यामध्ये, कोणी नाही. फक्त यांनी एकमेकाच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि विषय संपवला आणि हे बांधून ठेवलं अवजड. कारण ज्या स्वामीच्या मठाकडे जाणारी लोक इकडे येतात, कोळीवाड्याकडे जातात, त्यांना तो त्रास होतो. समोरची गाडी दिसत नाही त्यांना, त्यासाठी खरंच हे अयोग्य आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूप उत्साही मित्रमंडळाजवळील रोडवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून येथे स्पीड ब्रेकर नसल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. भांडूप उत्साही मित्रमंडळाजवळील रस्त्याची डागडुजी नवीन तंत्रज्ञान वापरून करण्यात आली होती. फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याच्या कामाची शाश्वती कंत्राटदाराने दिली होती. मुदतीचा काळ उलटल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येथे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डेमय रस्त्यातच स्पीड ब्रेकर नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सद्य परिस्थितीवरून दिसून आले. या रोडलगतच घरे असल्याने लहान मुले खेळता खेळता रोडवर येतात, तर वाहन चालक व परिसरातील लहान मुले नागरिक यांना आपला जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. हा इथला मधला जो रस्ता आहे हा पूर्ण वरती डोंगरापर्यंत जातो. तर इतकी बेकार अवस्था इथे, म्हणजे गाडी चालवणाऱ्यांनाही त्रास आहे आणि चालणाऱ्यांनाही त्रास आहे. तर इथून जे चालणारी लहान मुलं वगैरे असतात त्यांना बाईक हवी तशी बघत नाहीत चालवताना, रस्ते ॲक्सिडेंट होतात. तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून ते रस्ता तरी रिपेअर करून तिथे स्पीड ब्रेकर वगैरे लावावा, म्हणजे रस्ता तरी व्यवस्थित करावा त्यांनी. लहान मुलं जातात इथून रस्त्याने, तर त्यांना बाईक चालवणार आहेत त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय तरी करावी, स्पीड ब्रेकर बनवावं. त्यामुळे मुलं लहानाची म्हणजे चालता फिरता काय ॲक्सिडेंट झालं तर काय जीवाची काय नेमके किती स्पीड ब्रेकरची तुम्ही मागणी केली? निदान 2 तरी असावे, 3 तरी असावे, 2 ते 3 तरी असावे. इथे येतात पण आणि एवढा स्पीड ब्रेकर एवढा म्हणजे एवढं फास्ट नेतात ना गाडी, तर इथे 2 वेळा ॲक्सिडेंट पण झालेले. कोण गाडी नेतात त्यांना विचार नाही की कसं आपण इकडनं एवढी फास्ट गाडी नेतात. आणि इथे लहान मुलं जास्त असतात, तर त्यांना चालत असताना बाईक्सवाले पटकन येऊन जातात. तर लहान मुलांना अडवायला गेलो तर कुठे बाईक थांबवली जाणार आहे? पाणी दोरायचं काहीच नाही. वरचं गटार तर असं आहे की पूर्ण पाणी घरात गेलेलं आहे पाणी. पहिल्याच पावसामध्ये सगळं रस्त्याने सगळ्यांच्या घरात पाणी घुसलं, काय करू शकले नाही. गटारं सुद्धा साफ केली नव्हती ती, आता सांगून ती मागे लागून सगळी तिथे घाण पडले. रस्त्याचं तुम्ही हे करा, बघा कसं सर्वे करा, बघा कसा रस्ता आहे तो, माणसांनी चालणार तरी कसे. स्थानिक नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील KC कॉलेजवर AICTने उगारला कारवाईचा बडगा. महाविद्यालयात प्रवेश देण्यास केली मनाई. मुलुंड अगरवाल रुग्णालयाजवळील रस्ता खच्चीकरणास 1 महिना उलटला, मात्र पालिकेकडून अद्याप कोणतीही उपाययोजना नाही. तर ठाण्यात अष्टविनायक चौकाचे सुशोभीकरण ठरत आहे अपघाताचा सापळा, स्थानिक मात्र त्रस्त. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.